नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे तुम्हाला मी मेथीची भरडा भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा मी कढईमध्ये 2 ते 3 पळ्या एवढं तेल घेतलेलं आहे। याआधी मी तुम्हाला शिमला मिरचीची भरडा भाजी करून दाखवलेली आहे। त्याच पद्धतीने मेथीची देखील आपण आज इथे भरडा भाजी करणार आहोत। तर इथे बघा मी 2-3 पळ्या तेल छान तापवून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरे मोहरी छान तडतडले फुलून आले की नंतर इथे मी अर्धा चमचा एवढाच लसण थोडासा जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे। तो छान लालसर रंगावरला येईपर्यंत आपल्याला इथे फोडणीमध्ये चांगला तळून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी मेथी इथे स्वच्छ निवडून धुवून चिरून चाळणीमध्ये निथळ ठेवली होती, तर ती मेथी इथे मी घालून घेणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मेथीमध्ये पाण्याचा अंश आहे आणि आपल्याला इतके वेळ आपल्याला ही मेथी परतायची आहे की जोपर्यंत याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला हिला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर इथे बघा तुम्हाला रंग दिसत असेल आणि आता बऱ्यापैकी प्रमाणात पाणी यातलं उडून गेलेलं आहे आणि अजून 1-2 मिनिटं ही परतून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मेथी झाली, तिचा रंग झाला की नंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 टेबलस्पून एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे सुरुवातीला। जर अजून एखादा चमचा लागला तर आपण नंतर ते टाकून घेणार आहोत। तर इथे बघा 4 चमचे बेसन पीठ टाकल्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून एवढं लाल तिखट देखील टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथे बघा मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे या मेथीच्या भाजीला आणि नंतर इथे मी जाडसर दाण्याचं कूट 1-2 टेबलस्पून एवढं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकतात की ही भाजी करताना आपण जरा देखील पाण्याचा वापर यामध्ये करणार नाहीयेत, त्यामुळे ही भाजी 2 ते 3 दिवस आरामात टिकते, बिलकुलही खराब होत नाही। जर तुम्हाला कुठे प्रवासाला ही भाजी घेऊन जायची असेल, समजा तुमच्यासोबत दशम्या वगैरे आहेत तर त्यासोबत तुम्ही ही भाजी घेऊन जाऊ शकतात, बिलकुलही खराब होणार नाही। प्रवासात एकदम छान अशी टिकते आणि खायला देखील अप्रतिम अशी चवीची लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला झाकण न ठेवता हिला चांगल्या वाफ काढून घ्यायची आहे आणि हे बेसन पीठ शिजवून घ्यायचं आहे। तर अजून 1 चमचा बेसन पीठ मला इथे टाकावंसं वाटतंय म्हणून मी ते टाकून घेतलं आणि पुन्हा सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। तर झाकण न ठेवताच याला 1-2-3 मिनिटांनी सारखं असं खालीवर करून परतत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या भाजीला चांगली वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून यातलं डाळीचं पीठ चांगल्या पद्धतीने शिजेल, कुठेही कच्चं राहणार नाही आणि भाजी खायला एकदम खमंग आणि चांगल्या प्रतीची चवीची अशी रुचकर लागणार आहे। तर तुमच्याकडे देखील अशी मेथीची भरडा भाजी केली जाते का? बरेच ठिकाणी याला मेथीचं सुक्क बेसन असं सुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीने तुम्ही याला सुक्क बेसन म्हणा किंवा मेथीची भरडा भाजी म्हणा, काही म्हणा, पण एकदा नक्की ट्राय करा। कलर तुम्ही इथे बघू शकतात की किती सुंदर आलेला आहे। तर अशा पद्धतीने भाजी जर तुम्हाला करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर तुम्ही इथे बघू शकतात मी सर्व केलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही पद्धत नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा घरी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही भाजी किती छान लागते खायला। तर खा, प्या, मजा करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा।